हरे कृष्ण मित्रांनो, आजचा आपला अष्टविनायक यात्रेचा शेवटचा दिवस आणि शेवटचे दर्शन आहे पंढरपूरचे। आणि आपली गाडी पार्किंग केली आहे तिकडे। आम्ही आता पंढरपूरचे दर्शन करायला आलो। आम्ही पोहोचलो पंढरपूर। आधी आंघोळ, नंतर पंढरीचे दर्शन। आम्ही पोहोचलो चंद्रभागेच्या किनारी आणि गेल्या वेळेस मी पण आलो होतो। आषाढीची वारी, त्या वारीला आपण गेलो होतो, तेव्हा आलो होतो पंढरपूरला, पण रात्रीच्या उशिरा पोहोचलो होतो आम्ही 9-10च्या दरम्यान। त्याच्यामुळे रात्री आंघोळ करणं झालं नाही। त्याच्यामुळे आज मी सकाळी तर आंघोळ केली, पण आता परत एकदा आंघोळ करणार आहे चंद्रभागेमध्ये, कारण चंद्रभागेमध्ये आंघोळ करण्याची मजाच वेगळी आहे। चला आंघोळ करूया चंद्रभागेमध्ये। आणि चंद्रभागेमध्ये आंघोळ केली, मस्त एकदम छान वाटलं, फ्रेश वाटलं। 6 दिवस आंघोळ केली नव्हती असं वाटत होतं, आणि आज आंघोळ केल्यासारखं वाटलं बघा, एकदम छान। सगळ्यांनी आंघोळ केली, आम्ही ज्यांनी कपडे आणले नव्हते त्यांनी पण आंघोळ केली आज, सगळ्यांनी आंघोळ झाली, गंध झाला। आणि आता आम्ही निघालो दर्शनासाठी पुंडलिकाच्या। आणि आधी पुंडलिकाचे दर्शन आणि त्याच्यानंतर विठुरायाचे। समोर आहे पुंडलिकाचे मंदिर। आणि आईची आणि सर्व यात्रेकरू आपल्या सोबत जे आहेत त्यांची पण आंघोळ झाली, खूप छान असं। अष्टविनायक टूर पूर्ण झाला। आता पंढरपूर चंद्रभागेची आंघोळ झाली। तुम्ही पण या आंघोळीला चंद्रभागेला, खूप सुंदर आहे, खूप आनंद भेटतो। आता पांडुरंगाच्या दर्शनाला चाललो। मालकीन आहे, मालकीन आहे आमची, आई आहे आमची आई, आम्हाला सगळ्याला सांभाळून नेते आणि सांभाळून घेऊन येतात। पुंडलिकाचे मंदिर पूर्णपैकी पाण्याने वेढलेलं आहे, आणि म्हणून आम्ही सर्वजण निघालो आहे बोटीने। या बोटीने आम्ही सर्वजण चाललो आहे दर्शनाला। चला बोटीची मजा घेऊया थोडीशी, आणि पुंडलिकाचे दर्शन सुद्धा घेऊयात। आणि आम्ही बसलो होडीमध्ये पंढरीच्या नगरीत। आम्ही आमच्या सासरी आलो। मॅडम आपल्या सासरी आल्या। माझं माहेर आहे। आणि मॅडम माझं माहेर आहे। आणि आता आपण आलो आहे मध्यभागी, सेंटर एकदम। नमस्कार मित्रांनो, आम्ही आलोय पंढरपूरला चंद्रभागेमध्ये। एंडिंगला आली आहे। आता आम्ही चंद्रभागेत आंघोळ झाली आमची। आता आम्ही नावेत बसलो आहे आणि या दर्शनाला जायचं आहे आम्हाला। या तुम्ही पण या दर्शनाला। इस्कॉनचं मंदिर बघू शकता, इस्कॉन टेम्पल आहे, प्रभुपाद घाट। तर आता सध्या आपला वेळ नसल्यामुळे आपण इकडूनच रिटर्न जाणार आहोत पंढरपूरचे दर्शन करायला, विठुरायाचे दर्शन करायला। आणि त्याच्या आधी आपण दर्शन घेऊया पुंडलिकाचे, कारण पुंडलिकाचे मंदिर पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेले आहे। त्याच्यामुळे आम्ही बोटीमधूनच दर्शन करून नंतर विठुरायाचे। आणि आपण आलो आहे आता पुंडलिकाच्या मंदिराच्या जवळ, पुंडलिकाचे दर्शन करूयात। आणि बोटीमधला प्रवास संपला आणि आता मी खाली उतरलोय। चंद्रभागेतून आंघोळ करून बोटीमध्ये
दर्शन घेऊन पुंडलिकाचे आता आम्ही आलो आहोत विठ्ठल मंदिर, विठुरायाकडे, विठुरायाच्या नगरीत. रुक्मिणी द्वार, रुक्मिणी द्वारमधून आम्ही दर्शन करून बाहेर निघालो. खूप छान दर्शन झाले, एकदम मस्त, गर्दी बिलकुल नव्हती. आणि प्रत्येक दर्शनाच्या वेळेस जसं आपल्याला गर्दी नसते तशाच प्रकारे पंढरीच्या दर्शनाला सुद्धा बिलकुल गर्दी नव्हती. एकदम छान असे दर्शन झाले. आणि आता आपण इथून जाणार आहोत तुळजापूरला. आमची झाली छोटीशी शॉपिंग पंढरपूरमध्ये. JD मंगलवेडेकर. आम्ही लातूरचे आहेत पण पंढरपूरचे आम्ही खरेदी केली. हे खूप महत्त्वाचं आहे. काय केली ते आता पुढे बघूया, हो है ना. पुढे ते सिक्रेट आहे, ते आता नाही सांगायचं. हा आणि हार पण घेतले. फायनली आम्ही ऑटो करून आलो पार्किंग मध्ये. आणि एवढी सारी शॉपिंग घेतली, ती कशाची केली ते बघूयात. महाराज, आम्हाला अष्टविनायक घडवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांकडून. महाराज म्हणजे आमचे आई वडील आहेत आणि त्यांनी आम्हाला सगळ्या लेकरांना सगळे अष्टविनायक आणि गणपतीपुळे ही आम्हाला माहिती पण नव्हतं. नरेंद्र महाराज हे आम्ही गेलोच नव्हतो. गणपतीपुळे नरेंद्र महाराजांमुळे आम्हाला खूप छान दर्शन झालं आणि महाराजांमुळे आम्हाला सगळा आनंद भेटला. त्याच्यामुळे खूप खूप आभार आहे महाराजाचे. एक दिवस काय असे 7 पिढी महाराजाच्या पाठीमागे आशीर्वाद राहते. हे पांडुरंगाची प्रार्थना करते. आणि विशेष म्हणजे मला त्यांच्यासोबत मैत्रीण नसताना सुद्धा आम्ही देशमुखांच्या झाल्या. आणि ह्या देशमुखच्या एवढे चांगल्या प्रकारच्या एन्जॉय केला आणि आमचा सफर झाला. त्याबद्दल खूप धन्यवाद. देशमुखताई सारख्या बहीणबाई आपल्या यात्रेला लाभल्या, त्यांच्यामुळे आपली यात्रा एकदम आनंदाने सुखरूपतेने न येणारे माणसं आपल्या यात्रेला त्यांचे पाऊल लागले. आम्हा सर्वांना त्या ठिकाणी आनंदी आनंद वाटला. त्यांच्यामुळे खूप छान वाटलं आम्हाला. आम्हाला अपेक्षा नव्हती तरी. आमचे पायलट साहेब यांचा सुद्धा सत्कार करताना आपले महाराज. जीवावर पूर्ण प्रवास केला. 7 दिवसाचा प्रवास आम्ही ड्रायव्हर साहेबांमुळे केला आणि ड्रायव्हर साहेबांनी सुरक्षित सेवा दिली. त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहे. पंढरपूरमध्ये पार्किंगमध्ये महाराजांचे स्वागत करून आता आम्ही निघालो आहोत तुळजापूरला. चला. मोबाईल ड्रायव्हर मोबाईल कुठे
महाराजांचा आणि मॅडमचा सत्कार झाला. आता आम्ही निघालो पंढरपूरहून तुळजापूरला. तुळजापूरच्या भगवानचं दर्शन घेऊन डायरेक्ट लातूर. साडी आवडली का? आवडली. कलर कुठला पाहिजे तर आम्ही विचारलोच नाही हो तुम्हाला. मला पण हिरवाच कलर आवडतो. हा मग आता बोलतात आम्ही विचारायला पाहिजे होतं पण टाइमच नव्हता तेवढा. नाही विचारणार तो पण म्हणलं आता रागवती आम्ही फोन नाही केला. सहा वाजता निघालो तुळजापूरला. पोचलो आहे उस्मानाबाद आणि सर्वजण निघाले आहेत आपल्या आपल्या घरी. सर्व उस्मानाबादकर, धाराशिवकर. भेटूया लवकरच. धाराशिवकर बाय बाय. बाय बाय. खूप छान यात्रा झाली. हो आपण सगळेजण पुन्हा भेटू अजून. हो हो नक्कीच. प्रार्थना करते हे रोज माझं माझ्या मंदिर यायचं बरं का. हां. तर आता आपण आहोत धाराशिवमध्ये आणि सगळे धाराशिवकर गेले आपल्याला बाय बाय करून. आणि राहिला विषय तुळजापूरचा. तर तुळजापूरचं आपलं दर्शन झालं नाही. त्याचं काही कारण आहे त्याच्यामुळे आम्ही दर्शन केलं नाही आणि डायरेक्ट आम्ही आता पुढे आलो आहे. आणि येत्या रविवारी किंवा त्याच्या पुढच्या रविवारी आपण तुळजापूरला येणार आहोत. त्यावेळेस तुळजापूरचं आपण दर्शन घेऊयात. आणि आज काही दर्शन झालं नाही कारण की उशीर झाला होता आणि मंदिरसुद्धा बंद होण्याच्या ह्याच्यावरती होतं. त्याच्यामुळे आम्ही काही प्रयत्न केला नाही कारण की आम्ही जाईपर्यंत मंदिर बंदच होणार होतं. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट उस्मानाबादला आलो म्हणजेच धाराशिवला आलो. आता धाराशिवकर सगळे उतरले, सगळे गेलेत आणि आता आपण जाऊया लातूर. तर मित्रांनो रात्रीच्या 12:30 वाजता आम्ही घरी पोचलो आणि पाठीमागचं आम्ही गाडीमधून उतरलेलं वगैरे जे काही क्षण आहेत ते मी तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण की माझी तब्येत थोडीशी नरम आणि घसा पण बसलेला आहे. मला बोलता पण येत नव्हतं आणि मी आत्ता कसं तरी तुमच्याशी शेवटचं बोलून हा ब्लॉग संपवतोय. आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.